कृषी बाजार पण आपला फुलाचा बाजार पण एवढा मोठा आपण ते इच्छा बळीमध्ये लहानच्या जागेमध्ये बनतात त्याच्यामध्ये त्रास तर सर्वला होऊन राहिला आणि त्याच्यानंतर कसं आहे चोर चपेटी बाजार समिती आणि सायकल स्टँडला मनमानी आणि इच्छा लोकांना जे फल लोकांना जे गिरेक आमच्याकडे या जे ते पूर्ण गिरेक मार्केटला जातात दुकानदार हा वर्ग एवढा खाली बसलेला आहे आणि त्याच्या रोजी नाही निघून त्याच्यासाठी आम्हाला हे मार्केट नागपूरच्या बाहेर पाहिजे म्हणजे एक तर करमल्यामध्ये सेट करा म्हणजे त्याच्यासाठी कोणती जागा तिथं कशा प्रकारची काढाबाजी असं आहे की आज थोड्या वेळामध्ये कापतेकर आपला माल विकून लवकर चालला जाते 10 रुपयाची वस्तू आम्हाला थोड्या वेळाने 100 रुपये घ्यायला 100 रुपये घेतल्याच्या नंतर ते आम्ही काय कस्टमरला काय परचेस रेट देणार आहे 120 रुपये घेऊ ना 20 रुपये तर आम्हाला कमावले होतात पण तोच मार्केट आम्हाला कापता काढते दुकानदाराला पोहोचतात आम्ही पण कस्टमरला कमीत कमी ते रेटमध्ये माल देऊ आणि त्याच्यामुळे आमचे कस्टमर बनवतात आजच्या तारखेला आमचे कस्टमर टोटली मार्केटला येतात आणि तिथूनच माल कलेक्ट करतात यावर काही प्रशासनाची काही नियमावली प्रशासनाची वेळ कसं आहे आधी आमचं मार्केट छोटं होतं पण तिथं एक नियम होता आमचं मार्केट हे 12 वाजता बंद होतं त्याच्यामुळे काय प्रत्येक कस्टमर हा दुकानदारापर्यंत पोहोचवतात दुकानदार आपला माल व्यवस्थित घेऊन त्याच्यावर करत पण आजच्या तारखेला मार्केटमध्ये ना टायमाची वेळ हे आहे सकाळपासून तर रात्री 8 वाजेपर्यंत मार्केट चालू राहतं आम्ही थोडंसं रेट सांगितलं तर कस्टमर डायरेक्ट पहिलीला येतात तर त्याच्यामुळे कस्टमर टोटल हे मार्केटला जाणार आणि आमचे जे दुकानदार आहे